नमस्कार. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे माहीत करून घेण्यासाठी आपण आपल्या बॉडीचं हेल्थ चेकअप करतो, ज्यामुळे समजा आपल्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला अगोदरच त्याचा अंदाज येतो. अगदी तसंच कुठल्याही कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करणंही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या कंपनीची ओव्हरऑल कंडिशन कशी आहे याचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो. जरी समजा सगळ्या गोष्टी चेक करणं पॉसिबल नसेल तरी या व्हिडिओमध्ये मी ज्या महत्त्वाच्या 6 गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी कुठल्याही कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर तुम्ही चेक करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला जी गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे इयर ऑन इयर कंपनीचा सेल्स ग्रोथ. कंपनीच्या सेल्समध्ये प्रत्येक वर्षात किती वाढ झालेली आहे हे चेक करा. ॲटलिस्ट मागच्या 5 ते 10 वर्षांचा कंपनीचा सेल्स ग्रोथ चेक करा. कंपनीच्या सेल्सचे डिटेल्स तुम्ही जर कंपनीच्या वेबसाईटवर गेलात तर कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर काही वेबसाईट आहेत ज्या वेबसाईट्सवर लिस्टेड कंपन्यांचे फायनान्शियल डिटेल्स अपडेट केलेले असतात. त्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या कुठल्याही लिस्टेड कंपनीचे फायनान्शियल डिटेल्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर टाटा कन्झ्युमर प्रोडक्टचा मागच्या 5 वर्षातील सेल्स ग्रोथ दाखवत आहे. कंपनीचा फायनान्शियल इयर 2016-17 मध्ये जो सेल होता तो होता 6,780 करोड. 2017-18 मध्ये जो सेल होता तो होता 6,815 करोड. 2018-19 मध्ये जो सेल होता तो होता 7,252 करोड. 2019-20 मध्ये जो सेल होता तो होता 9,637 करोड. तर 2020-21 मध्ये जो सेल होता तो होता 11,602 करोड. म्हणजेच कंपनीच्या सेल्समध्ये कंटिन्युअसली वाढ झालेली आहे. 2017-18 मध्ये कंपनीचा सेल्स 16-17च्या तुलनेत 0.52% एवढा वाढला होता. 2018-19 मध्ये 17-18च्या तुलनेत 6.41% एवढा वाढला होता. 2019-20 मध्ये 18-19च्या तुलनेत 32.89% एवढा वाढला होता. तर 2020-21 मध्ये 19-20च्या तुलनेत 20.39% एवढा वाढला होता. 2017-18 मध्ये कंपनीच्या सेल्समध्ये खूप जास्त वाढ झाली नव्हती. 2017-18 मध्ये कंपनीचा सेल्स 16-17च्या तुलनेत फक्त 0.52%नीच वाढला होता. परंतु त्यानंतरच्या 3 वर्षांमध्ये कंपनीच्या सेल्समध्ये कंटिन्युअसली खूप चांगली वाढ झालेली आहे आणि 2019-20 मध्ये तर कंपनीचा सेल्स 18-19च्या तुलनेत 32.89%नी जास्त वाढलेला आहे. मे बी टाटा केमिकलचे काही प्रोडक्ट टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्समध्ये मर्ज केल्यामुळे 2019-20 मध्ये कंपनीच्या सेल्समध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. 2020-21 मध्ये कंपनीच्या सेल्समध्ये खूप चांगली वाढ झालेली आहे. लॉकडाऊन असूनही 2020-21 मध्ये कंपनीचा सेल्स 19-20च्या तुलनेत 20.39%नी वाढलेला आहे. कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये इयर ऑन इयर किती वाढ व्हायला हवी यासाठी कुठला पॅरामीटर नाही. परंतु समजा कंपनीचा रेव्हेन्यू प्रत्येक वर्षी कंटिन्युअसली आणि कॉन्स्टंटली चांगला वाढत असेल तर ती त्या कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट चेक करणं खूप गरजेचं आहे ती म्हणजे कंपनीचा इयर ऑन इयर प्रॉफिट ग्रोथ. कंपनीचा इयर ऑन इयर सेल्स ग्रोथ जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच कंपनीचा इयर ऑन इयर प्रॉफिट ग्रोथही महत्त्वाचा आहे. कंपनीच्या प्रॉफिटमध्ये प्रत्येक वर्षी किती वाढ होते हेही चेक करा. आता इथेही आपण परत टाटा कन्झ्युमर प्रोडक्टचंच उदाहरण घेऊया. 2016-17 मध्ये कंपनीचा जो नेट प्रॉफिट होता तो होता 389 कोटी रुपये. 2017-18 मध्ये कंपनीचा जो नेट प्रॉफिट होता तो होता 496 कोटी रुपये. 2018-19 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट 2017-18च्या तुलनेत कमी झाला आणि 2018-19 मध्ये कंपनीचा जो नेट प्रॉफिट होता तो होता 408 कोटी रुपये. 2019-20 मध्ये कंपनीचा जो नेट प्रॉफिट होता तो होता 460 कोटी रुपये. तर 2020-21 मध्ये कंपनीचा जो नेट प्रॉफिट होता तो होता 857 कोटी रुपये. 2017-18 मध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 2016-17च्या तुलनेत 27.51%नी वाढ झालेली आहे. 2018-19 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट 17-18च्या तुलनेत 17.74%नी कमी झालेला आहे. 2019-20 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट 2018-19च्या तुलनेत 12.75%नी वाढलेला आहे. तर 2020-21 मध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. 2019-20च्या तुलनेत 2020-21 मध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट 86.30%नी वाढलेले आहे. 2017-18 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 2016-17च्या तुलनेत फक्त 0.52%नेच वाढलेला आहे. या उलट 2017-18 मध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट 2016-17च्या तुलनेत 27.51%नी वाढलेलं आहे. म्हणजे 2017-18 मध्ये कंपनीचे जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस 2016-17च्या तुलनेत कमी झालेले आहेत आणि त्यामुळे
2017-18 मध्ये 2016-17च्या तुलनेत कंपनीचा नेट प्रॉफिट वाढलेला आहे. कंपनीच्या 16-17 आणि 17-18च्या P&L नुसार कंपनीच्या डायरेक्ट कॉस्ट मध्ये फारसे चेंजेस झालेले नाहीत. कंपनीच्या इनडायरेक्ट कॉस्ट मध्ये चेंजेस झालेले आहेत आणि त्यामुळे कंपनीचा प्रॉफिट 17-18 मध्ये 16-17च्या तुलनेत खूप जास्त वाढलेला आहे. कंपनीचा इंटरेस्ट कॉस्ट 17-18 मध्ये 16-17च्या तुलनेत खूप कमी झालेला आहे. त्याचबरोबर डेप्रिसिएशन कॉस्ट आणि ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्टही 17-18 मध्ये 16-17च्या तुलनेत खूप कमी झालेला आहे आणि त्यामुळेच कंपनीचं प्रॉफिट 17-18 मध्ये 16-17च्या तुलनेत खूप जास्त वाढलेले आहे. ऍक्च्युली 2017-18 मध्ये कंपनीची लोनची अमाऊंट 16-17च्या तुलनेत वाढलेली आहे, परंतु तरी 17-18 मध्ये कंपनीचा इंटरेस्ट कॉस्ट कमी झालेला आहे. मे बी कंपनीने लोन रिस्ट्रक्चर केलं असेल किंवा इंटरेस्ट रेट कमी झाला असेल. 2020-21 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 19-20च्या तुलनेत 20.39% वाढला होता. या उलट कंपनीचं नेट प्रॉफिट 86.30% वाढलं होतं. याचं मेन कारण 19-20च्या P&L मध्ये काही एक्सेप्शनल आयटम कन्सिडर केले होते, त्यामुळे 19-20चं प्रॉफिट कमी झालं होतं. समजा आपण 19-20च्या P&L मध्ये एक्सेप्शनल आयटम कन्सिडर नाही केले तर 19-20चं नेट प्रॉफिट साधारणतः 735 कोटी रुपये एवढं येते, जे टोटल रेव्हेन्यूच्या 7.63% एवढं आहे. त्याचबरोबर 20-21चं जे नेट प्रॉफिट आहे ते 20-21च्या टोटल रेव्हेन्यूच्या साधारणतः 7.39% एवढं आहे. म्हणजेच दोन्ही वर्षांमध्ये जे नेट प्रॉफिट आहे ते जवळपास सारखंच आहे, फक्त 19-20 मध्ये एक्सेप्शनल आयटम कन्सिडर केल्यामुळे 19-20चं नेट प्रॉफिट कमी झालं होतं. 18-19 मध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट टोटल रेव्हेन्यूच्या साधारणतः 5.63% एवढं होतं, तर 19-20 आणि 20-21 मध्ये त्याच्यामध्ये वाढ होऊन ते 7%च्या वर गेलेलं आहे. म्हणजेच रेव्हेन्यू बरोबरच कंपनीच्या इयर ऑन इयर प्रॉफिट मध्येही वाढ झालेली आहे. कंपनीच्या प्रॉफिट मध्ये इयर ऑन इयर किती वाढ होत आहे तेही चेक करा. समजा कंपनीच्या प्रॉफिट मध्ये इयर ऑन इयर वाढ होत असेल तर रेव्हेन्यू मध्ये जी वाढ होत आहे तिच्याशी ती कम्पेअर करा आणि समजा व्हेरियन्स असेल तर त्याची कारणं काय ती आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. कंपनीच्या प्रॉफिट मध्ये इयर ऑन इयर चांगली वाढ होत असेल तर ती कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे डेट म्हणजेच लोन. कंपनीवर किती लोन आहे तेही चेक करा. लोनचे डिटेल्स तुम्हाला कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये मिळतील. ज्या तारखेपर्यंतची बॅलन्स शीट आहे त्या तारखेपर्यंत कंपनीने घेतलेल्या लोनची किती अमाऊंट आउटस्टँडिंग आहे याचे डिटेल्स तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला मिळतील. कंपनीचे जे डेप्ट आहेत ते इयर ऑन इयर जर कमी होत असतील तर ती कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. कंपनीचा डेप्ट इक्विटी रेशिओ चेक करा. डेप्ट इक्विटी रेशिओ म्हणजे कंपनीचे जे टोटल डेप्ट आहेत म्हणजेच कंपनीवर जे टोटल लोन आहे त्याचा कंपनीमध्ये शेअर होल्डरची जी इन्व्हेस्टमेंट आहे तिच्याशी असलेला रेशिओ. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कंपनीचे जे टोटल डेप्ट आहे, कंपनीवर जे टोटल लोन आहे ते कंपनीमध्ये शेअर होल्डरची जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे तिच्या किती पट जास्त आहे याचं कॅल्क्युलेशन म्हणजे डेप्ट इक्विटी रेशिओ. डेप्ट इक्विटी रेशिओ कसा कॅल्क्युलेट केला जातो याचा फॉर्म्युला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग आणि लॉंग टर्म बॉरोइंगची जी टोटल अमाऊंट आहे तिला कंपनीमध्ये शेअर होल्डरचं जे इक्विटी कॅपिटल आहे त्याने डिवाइड करून डेप्ट इक्विटी रेशिओ काढला जातो. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आता आपण स्क्रीनवर टाटा कंझ्युमर प्रोडक्टचा डेप्ट इक्विटी रेशिओ कॅल्क्युलेट करूया. सगळ्यात अगोदर आपण 31 मार्च 2017चा कंपनीचा डेप्ट इक्विटी रेशिओ कॅल्क्युलेट करूया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 31 मार्च 2017 पर्यंत कंपनीची टोटल लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म जी बॉरोइंग होती ती होती 787 कोटी रुपये. त्याचबरोबर कंपनीमध्ये शेअर होल्डरचा जो फंड होता त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल 63 कोटी रुपये आणि रिझर्व 6202 कोटी रुपये म्हणजे टोटल 6265 कोटी रुपये. आता 787 कोटी डिवायडेड बाय 6265 कोटी म्हणजे 31 मार्च 2017ला कंपनीचा जो डेप्ट इक्विटी रेशिओ होता तो होता 0.13. 31 मार्च 2018 पर्यंत कंपनीची शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म बॉरोइंगची जी टोटल आउटस्टँडिंग अमाऊंट होती ती होती 1068 कोटी रुपये. त्याचबरोबर कंपनीमध्ये शेअर होल्डरचा जो फंड होता त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल 63 कोटी रुपये आणि रिझर्व 6968 कोटी रुपये म्हणजे टोटल 7031 कोटी रुपये. आता कंपनीची शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म बॉरोइंगची जी आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 1068 कोटी रुपये तिला कंपनीमध्ये शेअर होल्डरचा जो फंड आहे 7031 कोटी रुपये त्याने डिवाइड केल्यानंतर कंपनीचा जो डेप्ट इक्विटी रेशिओ आहे तो आहे 0.15. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीची शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म बॉरोइंगची जी टोटल आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती आहे 1634 कोटी रुपये. तर कंपनीमध्ये शेअर होल्डरचा जो फंड आहे त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल 92 कोटी रुपये आणि रिझर्व
14,442 कोटी रुपये, म्हणजेच टोटल 14,534 कोटी रुपये. 1634 डिवायडेड बाय 14,534 म्हणजे 31 मार्च 2021 ला कंपनीचा जो डेप्ट इक्विटी रेशो आहे तो आहे 0.11. नॉर्मली एक किंवा त्यापेक्षा कमी डेप्ट इक्विटी रेशो असेल तर कंपनीची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे असं समजलं जातं. त्याचबरोबर इथे हेही लक्षात असू द्या, बँक्स किंवा ज्या फायनान्स कंपन्या असतात त्यांचा मेन बिझनेसच लोन घेऊन परत लोन देणं हा असतो. त्यामुळे त्यांचा डेप्ट इक्विटी रेशो कायमच खूप हाय असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या बँकेची किंवा फायनान्स कंपनीची फायनान्शियल कंडिशन डेप्ट इक्विटी रेशोवरून ठरवू शकत नाही. त्याचबरोबर कंपनीच्या प्रमोटरचे शेअर्स प्लेज केले आहेत का, म्हणजेच कंपनीच्या प्रमोटर्सनी शेअर्स गहाण ठेवून लोन घेतला आहे का हेही चेक करा. समजा प्रमोटरचे खूप मोठ्या प्रमाणात शेअर्स प्लेज केले असतील तर याचा अर्थ कंपनीची फायनान्शियल कंडिशन फारशी चांगली नाही असा होतो. त्यानंतरचा जो रेशो आहे तो आहे पीई रेशो, म्हणजेच शेअरची जी करंट मार्केट प्राइस आहे तिचा शेअरची जी पर शेअर अर्निंग आहे तिच्याशी असलेला रेशो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेअरची जी करंट मार्केट प्राइस आहे ती शेअरची जी पर शेअर अर्निंग आहे तिच्या कितीपट जास्त आहे हे म्हणजेच पीई रेशो. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. इथे आपण टाटा कन्झ्युमर प्रोडक्टचं उदाहरण घेऊया. टाटा कन्झ्युमर प्रोडक्टचा फायनान्शियल इयर 2020-21चा जो नेट प्रॉफिट होता तो होता 857 कोटी रुपये. त्याचबरोबर 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीचे जे शेअर्स होते ते होते 92 कोटी 16 लाख, म्हणजेच 857 कोटी डिवायडेड बाय 92 कोटी 16 लाख म्हणजेच फायनान्शियल इयर 2020-21 ची कंपनीची जी पर शेअर अर्निंग होती ती होती 9 रुपये 30 पैसे. आता आपण असं समजूयात शेअरची जी सध्याची मार्केट प्राइस आहे ती आहे 791 रुपये. शेअरची जी सध्याची मार्केट प्राइस आहे 791 रुपये तिला कंपनीची फायनान्शियल इयर 2020-21 ची जी पर शेअर अर्निंग होती 9 रुपये 30 पैसे तिने डिवाइड केल्यानंतर शेअरचा सध्याचा पीई रेशो येईल 85.06. तुम्हाला जर अजून क्लॅरिटी हवी असेल तर तुम्ही प्रोजेक्टेड अर्निंग ग्रोथ रेशो कॅल्क्युलेट करू शकता. प्रोजेक्टेड अर्निंग ग्रोथ रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो हे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवत आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण जो सध्याचा पीई रेशो काढलेला आहे तो आहे 85.06. त्याचबरोबर जर आपण कंपनीची मागच्या 5 वर्षातील पर शेअर अर्निंग चेक केली तर कंपनीच्या पर शेअर अर्निंग मध्ये मागच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी ॲव्हरेज 10% ह्या हिशोबाने वाढ झालेली आहे. म्हणजेच 85.06 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 8.51 हा झाला प्रोजेक्टेड अर्निंग ग्रोथ रेशो. नॉर्मली पीई रेशो 20 पेक्षा जास्त आणि प्रोजेक्टेड अर्निंग ग्रोथ रेशो 1 पेक्षा जास्त असेल तर स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे असं समजलं जातं. परंतु त्याचबरोबर इथे हेही लक्षात असू द्या, काही सेक्टरमधील कंपन्यांचा पीई हा नॉर्मली खूप हायच असतो कारण त्या कंपन्या खूप फास्ट ग्रो करत असतात आणि आपण जो पीई कॅल्क्युलेट करतो तो हिस्टॉरिकल डेटाच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करतो. समजा आपण आयटी आणि इन्शुरन्स सेक्टरमधील कंपन्यांचं उदाहरण घेतलं तर आयटी आणि इन्शुरन्स सेक्टरमधील कंपन्यांचा पीई हा कायम खूप हायच असतो. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही कंपनीच्या शेअरचा पीई कॅल्क्युलेट करता त्यावेळेला त्या कंपनीला फ्युचरमध्ये ग्रोथ प्रोस्पेक्ट्स कसे आहेत हेही त्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर नक्की चेक करा. त्यानंतरची जी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे ती म्हणजे कॅश फ्लो. 2 प्रकारचे कॅश फ्लो असतात, एक ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि दुसरा फ्री कॅश फ्लो. ऑपरेटिंग कॅश फ्लो मधून आपल्याला कंपनीने कंपनीच्या नॉर्मल बिझनेस मधून किती कॅश जनरेट केलेली आहे याची आयडिया येते. तर फ्री कॅश फ्लो मधून आपल्याला कंपनीने नॉर्मल बिझनेस ऑपरेशन्स मधून जी कॅश जनरेट केलेली आहे तिच्यामधून कंपनीने ॲसेट्स मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती गेल्यानंतर आणि जे लोन घेतलेले आहे ते घेतल्यानंतर कंपनीचा कॅश फ्लो कसा आहे याची आयडिया येते. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आता स्क्रीनवर मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि फ्री कॅश फ्लो दोन्ही कॅश फ्लो दाखवत आहे. समजा XYZ लिमिटेड कंपनीचं नेट प्रॉफिट आहे 12 कोटी रुपये. हे जे 12 कोटी रुपये नेट प्रॉफिट आलेलं आहे हे डेप्रिसिएशन कॉस्ट 50 लाख रुपये आणि इंटरेस्ट कॉस्ट 45 लाख रुपये कन्सिडर केल्यानंतर आलेलं आहे. आपल्याला 50 लाख रुपये डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस नेट प्रॉफिट मध्ये ऍड करावे लागतील कारण डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस हे आपले नॉन कॅश एक्सपेन्सेस आहेत, कॅश एक्सपेन्सेस नाहीत. त्यामुळे ते आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये ऍड करावे लागतील. त्याचबरोबर जो इंटरेस्ट कॉस्ट आहे 45 लाख रुपये तोही आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये ऍड करावा लागेल कारण इंटरेस्ट कॉस्ट हा आपला बिझनेस एक्सपेन्सेस नाही. त्यानंतर आपली जी क्रेडिटर्सला पेबल अमाऊंट आहे तिच्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षामध्ये 10 कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे तर ती आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये ऍड करावी लागेल. म्हणजेच आपल्याला एकूण 10 कोटी 95 लाख रुपये नेट प्रॉफिट मध्ये ऍड करावे लागतील. कस्टमरकडे आपली जी आउटस्टँडिंग आहे तिच्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी 20 कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे तर ती 20 कोटी रुपये अमाऊंट आपल्याला नेट प्रॉफिट मधून मायनस करावी लागेल.
आपल्याला बिझनेस मधून जो 12 कोटी रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामध्ये आपल्याला 10 कोटी 95 लाख रुपये ऍड करायचे आहेत, तर 20 कोटी रुपये मायनस करायचे आहेत। 12 कोटी मध्ये 10 कोटी 95 लाख रुपये ऍड केल्यानंतर आणि 20 कोटी रुपये मायनस केल्यानंतर जो 2 कोटी 95 लाख रुपये बॅलन्स येतो तो असेल आपला ऑपरेटिंग कॅश फ्लो। त्याचबरोबर ह्या वर्षी आपण 35 लाख रुपयांचा ऍडिशनल लोन घेतलेला आहे, तर आपण ऍसेट्स मध्ये 1 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे। आपला जो ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे 2 कोटी 95 लाख रुपये, त्यामध्ये आपण जे ऍडिशनल लोन घेतलेलं आहे त्याची 35 लाख रुपये अमाऊंट आपल्याला ऍड करावी लागेल, तर आपण ऍसेट्स मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिची 1 कोटी रुपये अमाऊंट मायनस करावी लागेल। 2 कोटी 95 लाख प्लस 35 लाख मायनस 1 कोटी 2 कोटी 30 लाख हा असेल आपला फ्री कॅश फ्लो। फ्री कॅश फ्लो मध्ये कंपनीने जे लोन घेतलेलं आहे त्याची अमाऊंट इन्क्लूड असते, त्याचबरोबर कंपनीने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची अमाऊंट इन्क्लूड असते। त्यामुळे फ्री कॅश फ्लो चेक करताना व्यवस्थित चेक करावा, जर शक्य नसेल तर मग ऑपरेटिंग कॅश फ्लो चेक करावा। कुठल्याही कंपनीचा कॅश फ्लो जेवढा चांगला तेवढी त्या कंपनीची फायनान्शियल कंडिशन चांगली, कारण कॅश फ्लो हा कंपनीसाठी रक्तवाहिन्यांचं काम करत असतो। मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी, नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा बिझनेसच्या एक्सपान्शनसाठी कॅश फ्लो हा खूप महत्त्वाचा आहे। शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं, कंपनीच्या शेअर होल्डिंग मध्ये काही चेंजेस झाले आहेत का हेही चेक करा। कंपनीमध्ये प्रमोटरची जी शेअर होल्डिंग आहे तिच्यामध्ये काही चेंजेस झाले आहेत का हे चेक करा। समजा प्रमोटरची शेअर होल्डिंग कमी झाली असेल तर त्यामागे काय कारण आहे ती शोधून काढण्याचा प्रयत्न करा। अपेक्षा करतो तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।